नमस्कार, मी नम्रता वागळे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या घडीच्या मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. दक्षिण अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने सुरू झाली आहे. सर्व परिस्थिती अनुकूल राहिली तर येत्या 30 मे पर्यंत मान्सून राजा केरळात पाऊल ठेवेल असं भाकीत हवामान विभागाने केलेलं आहे. 30 मेला केरळमध्ये मान्सून दाखल झाला तर तो महाराष्ट्रात 5 ते 7 जून पर्यंत येण्याची अपेक्षा आहे. केरला में जो मानसून ऑनसेट का पूर्वानुमान है, जो फोरकास्ट हम देते हैं, वो हमारे पास एक प्रूवन मॉडल है. उस मॉडल को हमने कई साल टेस्ट किया है, वो हमने खुद बनाया है वो मॉडल, और उस मॉडल के अनुसार जो है पूर्वानुमान हमने दिया है वो 30 तारीख को केरला में आएगा. ठाण्यातल्या फेरीवाला हटाव आंदोलनानंतर आता कल्याणमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक झाले. आज मनसेने इथल्या शिवाजी चौकातल्या इंग्रजी नावं असणाऱ्या पाट्यांना काळं फासलं. पण या आंदोलनातला मनसेचा फोलपणा उघडकीला आलाय, कारण मनसेचे शहराध्यक्षाच्या हॉटेलचं नावही इंग्रजीत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे या पाटीलाही काळं फासण्यात आलंय. सतत आमचं 10 वर्ष आम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा जो आहे तो सतत आमचं चालूच आहे. आता एवढ्या वर्षांसुद्धा यांना मराठी पाट्याचे स्थानिक महाराष्ट्राचे जे दुकानं आहेत त्यांनी मराठी पाट्या केलेले आहेत, पण जे प्ररपंथी आहेत तिकडे धंदे येऊन करतात त्यांनी इंग्लिशमध्ये पाट्या ठेवलेले आहेत. तर त्यांना एक सभाग होता आमच्याकडून की बाबा तुम्ही मराठी पाट्यात आम्ही कलर केलेला आहे, तर पुढच्या 8 दिवसात नाही केलं तर आम्ही तोडून फोडून टाकू पूर्ण. पुण्यातील चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पत्नीच्या दोन्ही भावांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. पत्नी प्रियंकावर पुण्यातल्या डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून नाशिकमधल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे कर्मचारी संतोष पवार यांनी आत्महत्या केली आहे. कायदे महिलांच्याच बाजूने म्हणून कोणाचा जीव घेऊ नका अशी आर्त विनवणी संतोषनं आपल्या सुसाईड नोटमध्ये केलेली आहे. दरम्यान या प्रकरणी पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी बुलढाण्याहून अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी आज पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केलंय. तुरीचं आंदोलन करणारे राहुल बोंद्रे यांनी काल बुलढाण्यातल्या मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयामध्ये तोडफोड केली होती. पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. 24 वर्षीय निनाद पाटील यांनी राहत्या घरी इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये अशा आशयाची सुसाईड नोट त्याने लिहून ठेवलेली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर स्विफ्ट कार आणि एका दुचाकीचा अपघात झालाय. विवाहासाठी जात असताना झालेल्या अपघातात सासरे आणि सून गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरीमध्ये पतीनं आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला असून पत्नीची प्रकृती गंभीर आहे. दारूसाठी पैसे नाकारल्यामुळे हा हल्ला केल्याचा संशय आहे. बँकेनं 10 रुपयाचं नाणं न स्वीकारल्याने नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी बँक ऑफ इंडिया समोर आंदोलन केलंय. बँकेसमोर 10 रुपयांचे 7,000 कॉइन्स टाकून शेतकऱ्यांनी बँकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर लोणावळाजवळ एक बस उलटली. या अपघातात 40 जण जखमी झाले असून प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चालक बस खूप वेगात चालवत होता त्यामुळेच अपघात झाला असा आरोप प्रवाशांनी केला आहे. रॅन्समवेअर व्हायरसने आता भारताला सुद्धा लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या 10 संगणकात हा व्हायरसचा शिरकाव झाला असून सावधगिरी म्हणून संगणक प्रणाली बंद करण्यात आली आहे. या संगणकातला वर्ड आणि एक्सेल मधला डेटा करप्ट झालेला आहे. सध्या हा डेटा रिकव्हरी करण्याचं काम सुरू आहे. सायबर अटॅकच्या भीतीमुळे पुण्यातल्या एटीएम्समध्ये सुद्धा खडखडाट पाहायला मिळतोय. कुठल्याच एटीएममध्ये पैसे मिळत नसल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पुण्यासोबतच देशभरातही 60% एटीएम्स बंद आहेत. नागपूर महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. रामचंद्र हटवार असं या अभियंत्याचं नाव आहे. 52 वर्षीय हटवार यांना 16,000ची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. म्हसळा ते माणगाव दरम्यान एक ऑइल टँकर उलटलेला आहे. हा ऑइल टँकर उलटल्यामुळे माणगाव श्रीवर्धन रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. इंदापुरातल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन सुरू केलंय. मदनवाडी तलावात खडकवासल्याचं पाणी न सोडल्यानं शेतकरी आक्रमक झाले. जनावरं, कुत्री, कोंबड्या, मांजरं घेऊन शेतकऱ्यांनी खडकवासला पाटबंधारे कार्यालयासमोर आता उपोषण सुरू केलेलं आहे. नाशिकमधल्या पंचवटी परिसरात गुंडांचा हैदोस पाहायला मिळाला. पाथरवट लेनमध्ये 30 ते 40 जणांच्या टोळक्यांनी अंतर्गत वादातून 10 ते 12 वाहनांची तोडफोड केली. यावेळी काही घरांचीही तोडफोड झाली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय.
नेरूळच्या सेक्टर 23 मध्ये मयूर ज्वेलर्समध्ये 50 लाख आणि 90,000च्या दागिन्यांची चोरी झालेली आहे। ज्वेलर्समधील तिजोरी तोडून दागिने लुटण्यात आलेले आहेत। या प्रकरणी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवाय यातील 2 आरोपींची रेखाचित्रही पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत। परभणी महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या मीनाताई वरपुडकर यांची वर्णी लागलेली असून त्यांना 65 पैकी 40 मतं मिळाली आहेत, तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या सय्यद समी सय्यद यांची निवड झालेली आहे। जनतेने जो आमच्यावरती विश्वास टाकला, काँग्रेसला एवढ्या बहुमताने निवडून दिलं, त्यामुळे आम्हाला सुद्धा आमचं सगळं कार्य त्यांना करून दाखवावं लागणार आहे। विजय ही सर्वसामान्य जनतेला, कारण जनतेमधून आम्ही सगळं निवडून आलेलो आहे, त्यामुळे जनता प्रामुख्याने सर्वात मुख्य। पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं निधन झालंय। सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना हृदयविकाराचा तीव्र झटका त्यांना आला, मात्र रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलंय। एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर अखेर अंबरनाथच्या रोटरी स्कूलने फी कमी केलेली आहे। शाळेनं तब्बल 3,500 ही फी कमी केली आहे। फी कमी केल्यामुळे मनसे आणि पालकांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। वाढत्या व्हीआयपी यादीमुळे आता तुळजाभवानीच्या दर्शनासाठीची व्हीआयपी रांग बंद होणार आहे। मंदिर संस्थांच्या अध्यक्षांनी हा निर्णय घेतलाय, त्यामुळे तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आता तुम्हाला एकाच रांगेत उभं राहावं लागेल। शौचालय नसलेल्या 1,113 कुटुंबांचं रेशन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 13 ग्रामपंचायतीनं घेतलेला आहे। असा निर्णय घेणारी आणि या निर्णयाची अंमलबजावणी करणारी 13 ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे। धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावर महापुरुषांची विटंबना करणारे गुंड दिसले तर मुख्यमंत्र्यांची सभाच उधळून लावण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिलाय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी धुळ्यात राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालंय। सत्तेत येऊन 3 वर्ष झाली तरी भाजप सरकारने आपली आश्वासनं पूर्ण केली नाहीयेत, याचा निषेध करत यवतमाळ जिल्ह्यात दाभळी गावात तिथले शेतकरी थेट दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन करणार आहेत। 18 आणि 19 मे अशा 2 दिवशी हे आंदोलन केलं जाईल। राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीनं हिंगोलीतल्या महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय। वाकद गावातील शेतकरी अशोक पवार यांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केली होती, त्यामुळे अशोक पवार यांची मुलगी अर्चनाच्या लग्नासाठी गावकरी आणि पंचक्रोशीतले लोक पुढे आलेत। अनेकांनी सामाजिक दायित्वातून मुलीच्या लग्नासाठी आवश्यक ती मदत केली असून हा लग्न सोहळा आता पार पडणार आहे। केंद्रातील मोदी सरकारला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे भाजपकडून देशभरात जल्लोष करण्यात येतोय। 3 वर्षाआधी लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवत मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीत विराजमान झाले होते। मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय। नवी दिल्लीमध्ये काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली आहे। 3 वर्षाचं मोदी सरकार आणि 30 बनाव सांगणारी एक चित्रफीत पत्रकार परिषदेआधी दाखवण्यात आली। 2006च्या आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयनं चिदंबरम यांच्या चेन्नईतल्या घरी छापेमारी सुरू केली आहे। अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। लालू प्रसाद यादव यांच्या घरावरही आयकर विभागाने धाड टाकली आहे। 1,000 कोटींच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी लालू प्रसाद यांच्या दिल्ली आणि गुडगावमधल्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे पदासाठी अपात्र आहेत अशी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल झाली आहे। याबाबत महाधिवक्त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आज शेअर बाजाराने चांगलीच उसळी घेतली। आज शेअर बाजार 30,423 अंकांवर उघडला, तर निफ्टीनंही नवा विक्रम नोंदवला। निफ्टी 9,461 अंकांवर उघडला, त्यामुळे बाजारात चांगलं वातावरण असल्याचं चित्र आहे। स्टेट बँकेनंतर आता आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेनंही गृहकर्जाचे दर कमी केलेत। आयसीआयसीआय बँकेतर्फे महिला नोकरदारांना 8.35% दरानं तर इतरांसाठी 8.40% दराने गृहकर्ज मिळेल। रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये लोअर बर्थ बुक करायचा असेल तर तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील आणि थोडे नाही तर 50 ते 75 रुपये जास्त, कारण रेल्वे प्रशासन लवकरच हे नवं धोरण आणण्याच्या तयारीत आहे। महिला वर्ग, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक नेहमी लोअर बर्थला प्राधान्य देतात। सीटच्या याच वाढत्या मागणीनुसार त्यावर अधिकचा दर आकारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे।
आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारे विद्यार्थी कॉपी करताना पाहिले असतील, मात्र गोव्यातल्या एका 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं चक्क डोरेमॉनचं चित्र असणारा रायटिंग पॅड कापला आणि त्यामागे मोबाईल लावून त्यावर कापलेल्या डोरेमॉनच्या चित्राचं स्क्रीन सेव्हर ठेवलं. त्यामुळे रायटिंग पॅडवर लावलेल्या मोबाईल हा दिसेनासा झाला आणि त्याद्वारे तो कॉपी करत होता. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी आज शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. IPLमध्ये आज होणाऱ्या मुंबई-पुणे सामन्यात मुंबई इंडियन्स संघाच्या विजयासाठी अंबानी यांनी साईबाबांना साकडं घातलंय. याआधी 4 मे रोजी नीता अंबानी यांनी साईंचं दर्शन घेतलं होतं.